गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी रेशम अंबादास। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाइन्स। भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना कोर्टाचा दिलासा। सोहराबुद्दीन आणि तुलसी प्रजापती एन्काउंटर प्रकरणी कोर्टाने दिली क्लीन चिट। भाजपाच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची होणार लवकरच निवड। प्रदेशाध्यक्ष पदासाठी मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार किंवा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे या दोघांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता। आणि एअर एशियाचे इंडोनेशियाहून सिंगापूरला जात असलेल्या बेपत्ता विमानाचा शोध तपास सुरू। शोध मोहिमेसाठी अमेरिका ही सरसावली पुढे। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। पाहूया सविस्तर वृत्त। भाजपाचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण याबाबत आता राजकारणात चांगली चुरस रंगणार आहे। देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने भाजपाचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण याची चर्चा जोर धरू लागली आहे। त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून नव्या प्रदेशाध्यक्ष पदाचा जोरदार शोध सुरू झालाय। आता हा शोध लवकरच संपणार आहे। येत्या 10 दिवसात भाजपाला नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे। प्रदेशाध्यक्ष पदासाठी मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार किंवा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे या दोघांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे या दोघांपैकी आता नवा प्रदेशाध्यक्ष कोण होतो हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल। त्यामुळे येत्या 10 दिवसात महाराष्ट्र भाजपाला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळवून देण्याची शक्यता आहे। तुलसी प्रजापती आणि सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना मुंबई सत्र न्यायालयाने क्लीन चिट दिली आहे। सोहराबुद्दीन आणि तुलसी प्रजापती एन्काउंटर प्रकरणी अमित शहा यांना कोर्टाने दिलासा दिला आहे। 2005 साली गँगस्टर सोहराबुद्दीन शेख याला गुजरात पोलिसांनी खोट्या चकमकीत ठार केल्याचा आरोप करण्यात आला होता। यावेळी अमित शहा गुजरातचे गृहराज्यमंत्री होते। तसंच या एन्काउंटर प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेल्या तुलसीराम प्रजापतीलाही गुजरात पोलिसांनी डिसेंबर 2006 मध्ये खोट्या चकमकीत ठार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता। या बनावट एन्काउंटर प्रकरणी अमित शहांनाही सीबीआयने अटकही केली होती। आता सत्र न्यायालयाने अमित शहा यांची सुटका केली आहे। त्यामुळे अमित शहा आणि त्यांचे निकटवर्तीय नरेंद्र मोदी यांनाही मोठा दिलासा मिळालाय असे म्हणता येईल। मुंबईच्या 2008 मधील सागरी मार्ग हल्ल्याचा मुख्य नियोजनकर्ता झकीउर रेहमान लखवी याला मंगळवारी दुसऱ्या एका प्रकरणात पाकिस्तान पोलिसांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतले आहे। लखवी याला सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली स्थानबद्ध करण्याचा पाकिस्तान सरकारचा आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी निलंबित केला होता। त्यानंतर त्याची सुटका होणार होती। भारताने या प्रकरणी संताप देखील व्यक्त केला होता। आता पाक सरकारने लखवीची सुटका होण्याआधीच दुसऱ्या एका प्रकरणी त्याला पुन्हा ताब्यात घेतलंय। त्यामुळे लखवीचा तुरुंगवास अटळ आहे। अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंगळवारी सकाळी लखवीला तुरुंगातून सोडण्यात येणार होते। मात्र दुसऱ्या एका प्रकरणात लखवीला पुन्हा ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणासंबंधी लवकरच सविस्तर माहिती प्रसार माध्यमांना देण्यात येईल। बेंगळुरूमध्ये रविवारी झालेला स्फोट आणि नववर्षाच्या स्वागतासाठी जागोजागी होणाऱ्या जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात हाय अलर्ट घोषित केलाय। शहरातील गस्तीत वाढ करण्यात आली असून 31 डिसेंबरसाठी वाढीव बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। डिसेंबरच्या सुरुवातीला मध्य प्रदेशमधील तुरुंगातून फरार झालेले सीमेचे दहशतवादी सक्रिय होण्याची पूर्वसूचना केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिली असल्याने शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे। बेंगळुरूमधून झालेला स्फोट डिसेंबरच्या मध्य प्रदेशमधील खांडवा तुरुंगातून पळालेल्या सिमीच्या 5 दहशतवाद्यांनी घडवल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर मुंबईतील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। शहरातील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून सुमारे 46,000 पोलीस शहरात तैनात असतील। तसेच सार्वजनिक धार्मिक स्थळांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे। अफगाणिस्तानामध्ये सुरू असलेल्या युद्धात अमेरिका आणि त्यांच्या सहकारी देशांचा पराभव झाल्याची घोषणा तालिबानी बंडखोरांनी केली आहे। अफगाणिस्तानामधील युद्ध संपल्याची घोषणा अमेरिका आणि सहकारी देशांनी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच तालिबानी बंडखोरांनी ही घोषणा केली। अफगाणिस्तानामधील युद्ध संपल्याच्या घोषणेनंतर तालिबान बंडखोरांचा प्रवक्ता झबीबुल्ला मुजाहिद म्हणाला, आंतरराष्ट्रीय लष्कर अफगाणिस्तानामधून बाहेर पडले हे त्यांच्या अपयशाचे निदर्शक आहे। त्यांना काहीही ठोस कृती न करता आल्याने त्यांनी आपला काढता पाय काढून घेतला। आत्मविश्वास गमावलेल्या अमेरिकी लष्कराच्या सैनिकांकडून प्रशिक्षण घेतलेले लष्कर कायम पराभवाला सामोरे जाईल। अफगाणिस्तानामध्ये पुन्हा आम्ही तालिबानी राजवट स्थापन करणार आहोत अशी घोषणा केली आहे। जवळपास नाटोचे लष्कर अफगाणिस्तानामधून तब्बल 1 दशकाच्या काळानंतर बाहेर पडणार आहे।
अमेरिकेतील 9/11च्या हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या तालिबानी सरकारचा पाडाव या लष्कराने केला आहे। एअर एशियाचे इंडोनेशियाहून सिंगापूरला जात असताना बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध घेण्यासाठी अमेरिकेनेही मदतीचा हात पुढे केला आहे। एअर एशियाचे इंडोनेशियाहून सिंगापूरला 162 जणांना घेऊन जाताना बेपत्ता झालेले विमान शोधण्यासाठी अमेरिकेने युद्धनौका पाठवली आहे। आज सलग तिसऱ्या दिवशी विमानाचा शोध घेण्यात येत आहे। हे विमान इंडोनेशियातील सांगली क्षेत्रात कोसळल्याची शक्यता आहे। दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मदत पथकाला समुद्रात विमानाचे अवशेष आढळून आले आहेत, अशी माहिती शोध पथकाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली। मात्र ठोस काही हाती लागत नसल्याने शोध मोहीम आणखी व्यापक करण्यात आली आहे। बुलेटिनमध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।